हॅलो नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आहे रविवार। आता हा रविवार आहे 11 तारखेचा ऑगस्ट। तर मी आता इथे सकाळची माझी नाश्त्याची तयारी चालली आहे। सगळी कामं झालेली आहे सकाळची आणि ते चहा आणि मस्त असे गरम गरम पोहे बनवायचे आहेत। तर ती तयारी चालू आहे माझी पोहे करायची। या तुम्ही पण सगळेजण नाश्ता करायला। आणि ते मस्त असे माझे पोहे मस्त तयार झालेले आहेत आणि आता आपण घेऊया नाश्ता, चहा आणि मस्त असे गरम गरम पोहे। तर मी आज जाणार आहे क्रॉफर्ड मार्केटला भुलेश्वरला, कारण आज मी करणार आहे गणपतीची शॉपिंग। कारण नंतर मग दिवस फार कमी आहेत, मग रक्षाबंधन हे ते ह्या गोष्टींमुळे खूप गडबड होते म्हणून आता आज जाणार आहे आम्ही क्रॉफर्ड मार्केटला। आणि आता येऊन पोचले आहे ग्रँड रोडला। पहिला हा दररोजचा माझा रस्ता असायचा ग्रँड रोडचा, लग्नाच्या आधीच्या ह्या आठवणी आहेत माझ्या सगळ्या। आणि आता चर्चगेटला आम्ही फायनली उतरलेलो आहोत आणि इथून आता जाऊ आम्ही क्रॉफर्ड मार्केटला। नाही, पहिलं भुलेश्वरला जाऊ, त्यानंतर मग क्रॉफर्ड मार्केट। कारण भुलेश्वरमध्ये पहिलं जाऊन मला गौरीचा मुखवटा घ्यायचा आहे। गेल्या वर्षी मी व्हिडिओ केलेला आहे दुकानाचा, सम्राट ड्रेसवाले त्यांच्या दुकानाचा। तर व्हिडिओ म्हणजे असाच मी केलेला, असं काय त्यांचा पूर्ण रिसर इंटरव्ह्यू घेतला नव्हता किंवा ती रिसर त्यांची माहिती नव्हती इथे। पण मला माझ्या माहितीप्रमाणे मार्केटच्या हिशोबाने मला इथे खूप रिजनेबल प्राईस वाटते, म्हणजे अगदीच रेंजमध्ये आहे। आवासेसावा अशी काही प्राईस आपल्याला सांगत नाहीत आणि तेवढेच कमी करून आपल्याकडून हे घेत नाहीत। उलट मस्त ते प्राईस सांगतात बाहेरच्या मार्केटपेक्षा। आणि मस्त असं इथं मुखवटे पण खूप छान असतात, गौरींच्या ज्या बॉड्या असतात त्या पण खूप मस्त असतात, गौराईंच्या खूप छान छान असते इथं कलेक्शन। तर तुम्ही इथं नक्की जाऊन भेट देऊ शकता। आणि इथे मी गणपतीसाठी रुमाल वगैरे घेतलेले आहेत आणि खूप सारी शॉपिंग केली। आणि त्यानंतर आम्हाला भूक लागली दोघांनाही, कारण सकाळी फक्त कांदे पोहे आणि चहावरती बाहेर आलेलो। तर छान असा मसाला डोसा आणि पिझ्झा घेतलेला आहे दोघांसाठी। तर इथे असे आम्ही मस्त पिझ्झा वगैरे खात मजा करत आमची शॉपिंगची मजा घेत आहोत आम्ही। आणि ते मसाला पापड पण आम्ही फायनली नंतर नाही घेतलेला आहे, त्याच्या अगोदर आम्ही खूप सारी शॉपिंग केलेली आहे। आणि आता इथून आम्ही निघालेलो आहोत क्रॉफर्ड मार्केटसाठी, काहीतरी खूप लोखंडवाला चाळ तिकडे त्या साईडला, कारण लाईटिंग बघायची आहे। आणि लाईटिंग छान अशी घेतलेली आहे इथे, अतुलची चाललेली आहे बार्गिंग त्या लाईटिंगवाल्याबरोबर। आणि इथून हा चर्चगेटवरनं दिसणारा व्ह्यू, मरीन्स लाईनचा पुढचा समोरचा आपला मग समुद्राचा व्ह्यू दिसणारा खूप छान वाटतं। आधी हे सगळं दररोजचं असायचं, पण जसं लग्न झालं आणि लाईफ चेंज झाली त्यानंतर हे खूप कवचित दिसायला लागले ह्या सगळ्या गोष्टी। आणि घरी येऊन मी अशी सगळी शॉपिंग आम्ही दाखवली बाबांना, मुलांना, सगळे खूप खुश झाले। सगळं खूप छान छान आहे सामान, सगळ्यांना आवडलं। तर गौरीचा कुठला मुखवटा घेतला असेल हे मला नक्की कमेंट करून सांगा, तुम्हाला काय वाटतं कोणता घेतला असेल। आता तुम्हाला तेवढं क्लिअर दाखवलं नाही, मला असं भेटलं असतं मी पण घेतलं असतं। कसलं भारी आहे हे। पैसे किती सांगायचे आणि पॅन्ट कलर आणि ड्रेस पण आणि हे असं छान वाटतं। अजून म्हणजे भरपूर शॉप तुम्ही खायला गेलेला की फिरायला? खायला गेलेला की शॉपिंग करायला? पण नाही, दोन्ही पण। काय काय नाही आणलं तुम्हाला? काय खायला काय आणलं? स्वतः मजा करून आला स्वतः। डबा भरलेला आहे की आपल्या घरात खाऊचा? बोलला असेल तरी सुद्धा एकटे चायनीज खाताय, पिझ्झा खाताय। मी एक बाईट खाली आणि तिच्यावरती तिने खाल्लेलं आहे। म्हणजे आजचा ब्लॉग इथंच एंड करते। कसं वाटलं हे नक्की मला कमेंट करून सांगा।